नमस्कार बाळांनो, कल्पतरू ऑफिशियलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि अभ्यासावर द्या लक्ष. विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मास्त्र टेस्टच्या माध्यमातून आपण परत आता पुढील प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मोनेरा सृष्टीतील सजीवांचे महत्वाचे. मोनेरा म्हणजे कोण? माझ्यासारखे अगदी सिंगल आहे ना मोनेरा. पहा, लक्ष द्या. मोनेरा सृष्टीतील सजीवांचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मोनेरा म्हणजे कोण? आदि है ना, आदि केंद्रकी. काय म्हणतात ना, आदि केंद्रकी. ओके, आता आपल्याला माहित आहे मोनेरा सृष्टीतील सजीवांचे महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे. ते आदि केंद्रकी आहे, आपल्याला अगोदर माहित आहे, आपण शिकलो आहोत. तर पर्याय बघा. ते सर्व बहुपेशी असतात का? नाही, अजिबात नसतात. ते सर्व दृश्यकेंद्रिक असतात का? नाही, मुळीच नाही, मुळातच नाहीये. ते आदि केंद्रकी असतात. हाय, मग आपलं शब्दामध्येच इथे पर्याय दिलेला आहे, म्हणून आपला पर्याय कोणत्या म्हणतात? क. ते आदि केंद्रकी असतात. त्यांच्या पेशीमध्ये पटलबंध केंद्रक नसतो. केंद्रकच नसतो ना भाऊ, त्याच्यामुळे हा आपला पर्याय नाही. आपला पर्याय म्हणतात क. चला पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एक्झाम मध्ये या अगोदर आलेला आहे आणि परत पुनश्च तुम्हाला येऊ शकतो. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. रोगावर विचारणारा प्रश्न तुम्हाला येतो आणि हा रोग महत्वाचा आहे. बघा, विषमज्वर जहर झाला म्हणते, जहर झाला म्हणते शरीरात. टायफॉइड या रोगाचे प्रमुख लक्षण काय आहे? विषमज्वर म्हणजे काय बेटा? टायफॉइड. काय लक्षण आहे? टायफॉइड कशामुळे होतो? आपल्याला माहित आहे, एक बॅक्टेरिया आहे, एक जीवाणू आहे. त्या जीवाणूचं नाव आहे बेटा सॅल्मोनेला. काय नाव आहे त्याचं? सॅल्मोनेला टायफी नावाचा. सॅल्मोनेला टायफी नावाचा एक जीवाणू आहे. त्या जीवाणूमुळे टायफॉइड हा रोग होतो. मग त्याचं लक्षण काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा अतिशय महत्वाचा आहे. पहा, अति तीव्र जुलाब होतो का? नाही. थुंकीतून रक्त पडते का? अजिबात नाही. ओके, पोटावर पुरळ उठणे आणि 104 डिग्री तापमानापर्यंत, म्हणजे शरीराचा जो तापमान आहे 104 डिग्री फेरनहाइट पर्यंत जातो. खूप ताप येतो टायफॉइड मध्ये, है ना. आपली जी जीभ आहे, त्वचा आहे ना, म्हणजे ड्राय व्हायला लागतं. ओके, तर डोळ्यांच्या खोबणीत दुखणे नाही. ठीक आहे. ओके, हा वैशिष्ट्य नाहीये. ओके, तर आपलं काय आहे? प्रमुख लक्षण काय आहे? प्रमुख लक्षण काय बेटा? पोटावर पुरळ उठणे आणि 104 डिग्री फेरनहाइट पर्यंत तापमान वाढणे शरीराचं. त्याच्यावर गेलं, 104च्या वर गेलं तर कार्यक्रम बेंगलं. हा, ठीक आहे. तर आपला पर्याय कोणता बेटा? क. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही बाजूने सारखीच ओढ असेल तर दोर हालत नाही, हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे? बघा, आपल्याकडे एक नाही का, हे पेन आहे. ओके, याला मी दोन्ही बाजूने सारखाच फोर्स लावतोय तरी जागेवरून हालत आहे का? नाही. याला बघा, दोन्ही साईडला लावतोय. आता हे निसटलं हातातून, बघा फोर्स लावला, बल लावला, हा ना, नो हिलिंग नो डुलिंग आहे ना. म्हणजे बघा, दोन्ही बाजूने सारखीच ओढ किंवा सारखाच बल लावला, फोर्स लावला तर वस्तू हलत नाही. तर त्याला कोणतं बल म्हणतात? त्याला म्हणतात संतुलित बल. काय वाटत? ते संतुलित बल आहे. नो हिलिंग नो डुलिंग, कॉन्स्टंट राहते वस्तू जागेवर. मग ते असंतुलित आहे का? नाही. मग चाललं असं, आणि मला इकडून धक्का सारखाच आहे, इकडून धक्का सारखाच आहे, दे धक्का, इकडून दे धक्का, तिकडून दे धक्का, सारखाच असेल तर मी हलणार का? नाही. ओके, मग तो ग्रुटेबल आहे का? नाही. ग्रुटेबल ओढतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जीएफ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओढते, खाली ओढते, म्हणून है ना, जाऊ द्या, भटकतो मग मी, है ना. आपला पर्याय काय आहे? क. घर्षण बल आपल्याला सुद्धा नाहीये. पर्याय क्रमांक क आहे. चला पुढील प्रश्न पहा. चौथा प्रश्न आहे, कोरड्या विद्युत घटातील विद्युत अपघटनामध्ये कोणत्या रासायनिक पदार्थाचा ओला लगदा लागतो? ओला म्हणजे मॉइश्चर लागते. म्हणजे असा एक विद्युत घट आहे की त्याला काय लागते बेटा? मॉइश्चर लागते. बघा, झिंक क्लोराईड व सोडियम क्लोराईड आहे का? नाही. ओके, ह्या तर पर्याय चुकला, म्हणजे समीकरणावर चुकलेला पर्याय येतो. KCl NH4 लागतो का? नाही, हा सुद्धा नाही लागत. ओके, ठीक आहे. बॅलन्सच नाही त्यांचे सॅटिस्फाईड. हा झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड, हो, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड, हा एकदा व्हेरीफाय करून घेतो. नाही, हा तर नाही, टू फॉर्म नाही होत. ओके, चला आपला पर्याय कोणता बेटा? झिंक. पहा, तुम्हाला सांगतो, कोरडा विद्युत घट आहे आणि त्यामध्ये विद्युत अपघटनाचे कोणत्या रासायनिक पदार्थाचा ओला लगदा लागतो? म्हणजे सेल आहे, त्याला मॉइश्चर लागतं. तर त्या सेलमध्ये धनप्रभात ऋणप्रभात, तर याच्यामध्ये जो कॉम्बिनेशन लागतो केमिकलचा, तो लागतो झिंक क्लोराईडचा आणि दुसरा लागतो बेटा अमोनियम क्लोराईडचा. ओके, तर आपला पर्याय कोणता आहे मग? क. चला पुढचा प्रश्न पहा. रुदरफोर्ड यांनी त्यांच्या कोणत्या सुप्रसिद्ध प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला? रुदरफोर्ड यांनी काय केलं? लक्ष द्या. रुदरफोर्ड एक महान सायंटिस्ट होते. त्यांनी नाही काय सोन्याचा पत्रा घेतला,
हे आपण आपल्याला माहित आहे, आपल्याला हिंट आहे आपल्याकडे, आणि त्याच्यावर नाही का त्यांनी बॉम्बार्डिंग केली, आदळल्यानंतर काय झालं पहा. मग इथे सोन्याचं पदर कुठे आहे का पहा ना. स्प्लिटिंग प्रयोग तर नाहीये है ना, स्प्लिटिंग प्रयोग आहे का बेटा, नाही आहे ना. पेन गेली आपली आहे ना, दुसरी मार्कर घेऊ आपण पहा. स्प्लिटिंग प्रयोग आहे का बेटा, नाही. म्हणजे स्प्लिटिंग म्हणजे काय होतं, स्प्लिट बदलणे नाहीये. ओके. सुवर्ण पत्रावर अल्फा कणांचा मारा, कशाचा मारा बेटा, सुवर्ण पत्रावर अल्फा कणांचा मारा हा पर्याय आपला बरोबर आहे. सुवर्ण पत्रावर अल्फा कणांचा मारा. ओके. त्याला म्हणतात विकरण प्रयोग. म्हणजे त्यांनी काय केलं, सोन्याचा पत्रा गेला, एक बॉम्बार्डिंग केली, तर याच्यामधून नाही का काय झालं, अल्फा कण निघाले. काय निघाले बेटा, अल्फा कण. ओके. तर रुदरफोर्ड हा पर्याय आहे. विद्युत अपघाताचा प्रयोग त्याने केला नाही. आणि प्लम पुढील मॉलेक्युल तर कोण होतं, प्लम पुढील मॉलेक्युल कोणी केलं, जे जे थॉम्सननी केलं होतं. कोणी केलं होतं, जे जे थॉम्सन साहेबांनी केलं होतं. सर जे जे थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मॉडेल केलं होतं. ठीक आहे, चला समजलं. तर आपला पर्याय कोणता बेटा, ब. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. संपूर्ण राशीवर एकसारखे संघटन असलेले मिश्रण कोणते. बघा, संपूर्ण राशीवर एकसारखे संघटन असलेले मिश्रण कोणते, प्रश्न क्रमांक 6. बा, त्याला काय म्हणतात, संपूर्ण राशीवर एकसारखं. एकसारखं म्हणजे काय, समान आहे, म्हणजे समान प्रपोर्शन आहे. तर असलेले मिश्रण कोणते बघा. तर विषम अंकित नाही, विषम असल्यावर हे तर कट चुकलंच आपलं. एकसारखे म्हणजे काय म्हणतात, समान. ओके. निलंबन नाही आहे त्याचा पर्याय. कमी कुठे केलं आपण, निलंबन थोडी केलं आपण, काढून थोडी टाकलं आपण, नाही ना. मग समांगी मिश्रण आहे. ओके. त्याचा पर्याय काय म्हणा, समांगी मिश्रण. कलित सुद्धा त्याचा पर्याय नाही आहे, द्रावण म्हणतात त्याला. ठीक आहे, समांगी मिश्रणला काय म्हणतो आपण, द्रावण. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पहा. 7वा प्रश्न आहे, कठीणपणा या गुणधर्माला अपवाद असलेले धातू कोणते आहेत. कठीणपणा, जे चाकूने सहज कापता येते. बघा, धातू म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात एक येतं की ते विद्युताचे सुवाहक आहेत, उष्णतेचे सुवाहक आहेत, ते कठीण असतात, फ्लेशी असतात, चमकदार असतात, है ना, धनप्रभारित आयन, धनप्रभारित आयन सोडतात ते, है ना, हे आपले सगळे गुणधर्म आहेत. पण असा एक धातू आहे की जो चाकून कापता येतो, चाकून आपल्याला. आणि तो अतिशय महत्वाचा खनिज आहे, अतिशय महत्वाचा मिनरल आहे आपल्या शरीरामध्ये. त्याची रासायनिक अभिक्रियेमध्ये खूप महत्वाचा त्याचा रोल आहे. त्या धातूचं नाव आहे बेटा सोडियम. काय नाव आहे त्याचं, सोडियम. सोडियम हा धातू सहज कापता येतो. सोडियमच्या खालीच अल्कली मेटलमध्ये, अल्कली है ना, हे कोणते बेटा, अल्कली धातू आहेत. पहिला ग्रुप जो आहे ना, पहिला गण जो आहे तो अल्कली धातूचा आहे. मग सोडियम आणि विशेष करून सोडियम सहज चाकून कापता येतो. सोनं प्लॅटिनियम कापता येत नाही, मऊ असतात, सॉफ्ट असतात, पण चाकून कापता येत नाही. अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम कापता येत नाही, कठीण असतात. ओके. अल्युमिनियम सॉफ्ट असतो, पण मॅग्नेशियम कठीण असतो, हार्ड असतो. लोखंड त्यामध्ये अजिबात कापता येत नाही. तर आपल्या काय बेटा, सोडियम आणि पोटॅशियम हे सहज चाकून कापता येतात, मऊ असतात ते. ठीक आहे. हे रासायनिक अभिक्रियेमध्ये बघा, हे नाही का हायड्रॉक्साईड फॉर्म करतात, न्यूट्रल कंपाऊंड फॉर्म करतात. ओके. कोण कोण, सोडियम आणि पोटॅशियम. चला मग आपला पर्याय कोणता आहे, सोडियम आणि पोटॅशियम. पुढील प्रश्न पहा. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वायू पदार्थामध्ये कशाचा समावेश होतो. ज्वालामुखी, ओल्कॅनो फुटलं है ना, खूप ओल्कॅनो असं असतात की बाबा फुटतच राहतात, वर्षातून 2-3दा, एकदा 2-3दा फुटत. असे काही केंद्र, असे काही ठिकाण आहेत पृथ्वीवर की त्या ठिकाणी सातत्याने ओल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी फुटत राहतात. ओके. इंडोनेशिया एक असा एक देश आहे की त्या देशामध्ये सक्रिय अजून 6 ज्वालामुखी अजून सक्रिय आहेत. ओके. ठीक आहे. तर अजून एक ज्वालामुखी आता आपण पाहिलं, इथिओपियामध्ये एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आता रिसेंटमध्ये इथिओपिया नावाच्या एका आफ्रिकन कंट्रीमध्ये काय झालं, ज्वालामुखी फुटला आणि 20,000 वर्षानंतर फुटला तो. आणि त्याचा धुवा नाही का भारतापर्यंत आलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे खूप मोठं प्रदूषण होणार आहे आता. ओके. तर बघा, तर त्याच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वायुरूप पदार्थामध्ये कशाचा समावेश होतो म्हणतो. म्हणजे त्याच्या गॅसमध्ये अशी कोणती गॅस आहे जी हार्मफुल आहे, आणि ही हार्मफुल गॅस जी आहे, ओके, ती कोणत्या कोणत्या आहेत म्हणतो त्याच्यामध्ये. पण ज्वालामुखी कुठे असते, जमिनीच्या एकदम खाली. लार्वा, एक लावा असतो, तो खूप तपतो. जेवढा तपतो त्याला एक दिवस प्रेशर कंट्रोल होत नाही. जसं की आपल्याला आलं प्रेशर कंट्रोल होते का, नाही. जेवढं प्रेशर जास्त तेवढं फोर्स जास्त, मग जेवढं फोर्स जास्त तेवढी मोठी है ना, जास्त आहे का, उद्रेक काय राहणार, मग जास्त राहणार. मग आता काय काय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाहिलं सुद्धा, त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड सुद्धा असतात. कारण की जमिनीच्या एकदम खाली सल्फरचे भले मोठे भंडार आहे गंधकाचे. ओके. तर सल्फर सुद्धा असतो, म्हणून नाही का हायड्रोजन गॅस सुद्धा आपला पर्याय बरोबर आहे. अमोनियम क्लोराईड सुद्धा, ही गॅस सुद्धा निघते रे बाबा.
स्फोट होतो ना, स्फोट यामुळे तो अमोनियम क्लोराईडमुळे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं अमोनियम क्लोराईड हा शेतकऱ्यांचा रासायनिक खत होता एक प्रकारचं. पण दलिंदर लोक काय युज करतात, दलिंदर लोक जे असतात, नालायक लोक असतात, मूर्ख लोक असतात बेटा, त्यांच्या मागे लागायचं नाही. ते नाही का त्याचा दुरुपयोग घेतात. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यामध्ये तिथे त्यांनी अमोनियम क्लोराईड वापरलं होतं. ओके, आपल्याला वापरायचं नाही बेटा ते. हा तर जर तिसऱ्या बेटा सल्फर डायऑक्साईड. हे वरील सर्व तिन्ही पर्याय बरोबर आहे. हे तिन्ही वायू बाहेर पडतात. चला पुढे 9वा प्रश्न. मोठ्या धरणांच्या जमिनीवर पडणारा ताण हे कशाचे कारण आहे? मोठा धरण, आता मोठा एखादा धरण आहे फॉर एक्झाम्पल. ओके, मोठ्या धरणाचा जमिनीवर पडणारा ताण हे कशाचे कारण आहेत? बघा, मोठा धरण आहे आता म्हणजे मानव निर्मित आहे उदाहरणार्थ, तर कशाचे कारण आहे म्हणते पहा. मोठ्या धरणाचा जमिनीवर पडणारा ताण हे कशाचे कारण आहेत? पर्याय बरोबर वाचा बरं एकदा. पहिला भूस्खलन होते. ओके, म्हणजे काय वरून खाली होते का? धरण तर एकदम खोल असतो ना असं. ओके, ठीक आहे. ज्वालामुखी नाही, त्सुनामी नाही. मोठ्या धरणाचा जमिनीवर पडणारा ताण हे कशाचे कारण आहे? तर ते आहे बेटा भूकंप. जमीन हादरते, दिशा बदलते. जमीन हादरते, दिशा बदलते. कोणाची? नदीची दिशा बदलते. ठीक आहे, नदीच्या प्रवाहाची दिशा बदलते. मग याची सुद्धा दिशा बदलून जाईल की नाही? भूकंपामुळे हादरून जाईल की नाही? ते ताण पडेल ना त्याच्यावर. ओके, भूस्खलनामुळे त्याच्यावर काही ताण पडत नाही. ज्वालामुखी तिथे येणारच नाही सहसा. समजा केंद्रक म्हणजे खोल यामध्ये होतं ना, ज्वालामुखीचे केंद्रक असतात. ते केंद्रक आयडेंटिफाय झाले आहेत. जवळपास 4 लाख असे ठिकाण आहेत. ओके, जे काही त्यामध्ये सक्रिय ज्वालामुखी आहेत, काही असक्रिय ज्वालामुखी आहेत. ओके, 4 लाख केंद्रक आहेत पृथ्वीवर आहे ना टोटल. तर भूकंप आपला पर्याय आहे. चला, सुनामी काय ते काय समुद्रामध्ये आलेला आहे का? समुद्राचं नाही ना, धरणावर जमिनी आहे ना, जमिनीवर पडणारा ताण आहे, तर भूकंपामुळे पडतो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पहा. 10 प्रश्नाला पहा. पेशीला आधार देणारी चौकट म्हणून चौकट पेशीला आधार सपोर्ट देणारी म्हणून चौकट म्हणून कोणती पेशी अंगक कार्य करते? आता सपोर्ट जर म्हटलं तुम्ही पहा, सपोर्ट म्हणजे काय? पेशीला आधार देणारी चौकट म्हणून कोणती पेशी अंगक कार्य करते? केंद्रक तर नाही करत, आता सेंटर मध्ये असतो. लयकारिका सुद्धा नाही करत. कोण गद्दार आहे? अंतर्द्रव्य जलिका, याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि केंद्रकाला धरून राहते. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, काय पर्याय बेटा? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपला पर्याय आहे. अंतर्द्रव्य जलिका ही चौकट म्हणून ओके पेशीला आधार देते. सर्व ठिकाणाहून पेशीला काय देते? आधार देते, म्हणून याचा पर्याय बेटा अंतर्द्रव्य जलिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. 11वा प्रश्न. वायू कोशातील हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याचे कार्य रक्तातील कोणता घटक करतो? आला की नाही रक्त? आता ब्लड आलं पहा. वायुकोश म्हणजेच काय बेटा? अल्व्हिओली. ओके, फुफ्फुस आपला अल्व्हिओली पासून बनलेला आहे. 700 मिलियन अल्व्हिओली आपण रोज पाहतोय. 11 प्रश्न पहा, लक्ष द्या बघा. वायुकोशातील हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याचे कार्य रक्तातील कोणता घटक करतो? बघा, ही आपला हे बेटा एक द्रव्य आहे, त्याचं नाव आहे बेटा ब्लड. काय बेटा? ब्लड. ज्या ब्लड मध्ये असते बेटा आरबीसी. काय असते बेटा? आरबीसी. आणि या आरबीसी मध्ये असते बेटा हिमोग्लोबिन, है की नाही? मग हिमोग्लोबिन काय करतो? O2चा कंडक्टर आहे. तो कोणाचा कंडक्टर आहे? तो O2चा. O2चा वाहक आहे. मग कोण आहे वायुकोशामध्ये? काय कोण जातं? प्लाझ्मा नाही जात, प्रथिने नाही जात, श्वेतपेशी नाही जात. कोण जातं? मग आरबीसी जातं. मग आरबीसी मध्ये काय आहे? हिमोग्लोबिन. आपला पर्याय काय आहे? मग हिमोग्लोबिन. ठीक आहे, तो कंडक्टर आहे. तो वाहून घेऊन जातो. कोणाला? ऑक्सिजनला वाहून घेऊन जातो. ठीक आहे, हिमोग्लोबिन पर्याय क्रमांक ब. पुढील प्रश्न पहा. 12वा प्रश्न आहे. टोमॅटो मध्ये कोणते आम्ल नैसर्गिकरित्या आढळते? टोमॅटो म्हणजे काय? टोमॅटो म्हणजे टमाटे आपले 10 रुपये किलो. शेतकरीच्या घरी असते तोपर्यंत 10 रुपये किलो, सावकाराच्या घरी गेलं तर 20 रुपये किलो, आहे की नाही? टोमॅटो मध्ये कोणते आम्ल नैसर्गिकरित्या आढळते? आम्ल म्हणजे काय? ऍसिड. आम्लाचा अर्थ काय होतो? ऍसिड. दही खाल्लं तुला आळस आलं, लॅक्टिक ऍसिड. लिंबू खाल्लं, सिट्रिक ऍसिड. आंबट जेवढे काही आंबट फळं असतात त्यांना सिट्रिक फळं म्हणतात. त्याच्यामध्ये सायट्रिक नावाचा किंवा सिट्रिक नावाचा ऍसिड असतो, आम्ल असतो. त्याच्यामुळे सायट्रिक मुळेच वस्तूला आंबटपणा येतो. ठीक आहे, आंबट गोड वेगळं, चिंच नाहीये. चिंच म्हणजे आंबट गोड लागते, फक्त आंबट लागणारे, फक्त आंबट लागणारे ते कोण आहे?
निंबू वर्गीय फळ. संत्रा मोसंबी आहे की नाही? हा, निंबू आपला. ठीक आहे. टोमॅटोमध्ये कोणते आम्ल नैसर्गिक आढळते? तर टोमॅटोमध्ये सायट्रिक आम्ल तर नाही. टोमॅटो एवढा आंबट असतो का? नाही. तर चुकलं आपला पहिला प्रश्न नाही आपला, नाहीच आहे. दुसरा कोणता आहे? ऑक्झॅलिक आम्ल. ऑक्झॅलिक आम्ल त्याचं उत्तर बरोबर आहे. ऍसिडिक आम्ल नाही आहे, विनेगार मधला आहे ना, विनेगार. तर हा सुद्धा पर्याय आपला नाही. टार्टारिक आम्ल चिंचामध्ये असतो. कशामध्ये असतो? चिंचामध्ये. आपलं पर्याय आपल्याकडे काय आहे? टोमॅटो आहे आपला. तर त्याच्यामध्ये काय आपला ऑक्झॅलिक आम्ल असतो, ऑक्झॅलिक ऍसिड असतो. ठीक आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 13. आयनिक बंध म्हणजे आयनिक बॉन्ड प्रामुख्याने कशाच्या माध्यमातून तयार होतो? बघा, आयोनिक म्हणजे काय बेटा? आयोनिक कंपाऊंड असतात जे पाण्यामध्ये विरघळतात, है ना. आणि आयोनिक कंपाऊंडचं विशिष्ट काय लक्ष द्या, ते क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये तयार करतात वस्तूला. प्रश्न वाचला की तुम्हाला उत्तर बरोबर मिळते. तुम्हाला टॉपिक क्लिअर पाहिजे अगोदरच, म्हणजे अभ्यास करायचं. लक्ष द्या, आपला पक्ष अभ्यासावर लक्ष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे आपला. तर या प्रश्न क्रमांक 13 मध्ये पहा, इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान. काय बेटा? इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान. पहा आता तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉनचे संधान मध्ये शेअरिंग होते का? कम्प्लिटली नाही. ऑर्बिटलचे आच्छादन नाही. चुंबकीय बल तर अजिबात नाही. कुठून पर्याय टाकला की आपण, आहे की नाही? पहा, इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान होते. पहा कसं होते. आपल्याकडे आहे NaCl. काय बेटा आपल्याकडे? NaCl, सोडियम क्लोराइड आहे. हा सोडियम क्लोराइड पासून काय डिसोशिएट होतो बेटा? Na प्लस Cl निगेटिव्ह. Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा एकच आहे, एक चार्ज आहे, दोघांची जी शेअरिंग होते बघा, इथे इलेक्ट्रॉनचे संधान आहे म्हणजे शेअरिंग आहे, परंतु इथे काय आहे? आदान प्रदान आहे. मैं तुम्हें दूंगा तुम मुझे दो. एकामेकांना करा. शेअरिंग म्हणजे काय? फक्त देणे होते. शेअर करतो, चल हे घेवा, तू मला दिलं नाही दिलं तर काही फरक पडत नाही. पण इथे काय आहे? आदान प्रदान आहे, ट्रान्सफर आहे. ओके, तर आपला पर्याय काय बेटा? ब. ठीक आहे. चला पुढील प्रश्न पहा. 14 प्रश्न आहे. सामान्य निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते? निरोगी माणूस, मला तर वाटतं आता निरोगी माणसाचं तापमान वाढवावं. ज्यांचं विशेष करून लग्न झालं त्यांचं मी पाहतो ना, माझे काही मित्र फोन करतात, मला सांगतात अरे डोकं खराब झालं म्हणते. पहा, सामान्य निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते? निरोगी माणूस जो आहे, आपला ह्युमन बॉडी जे आहे, त्याचं सर्वसामान्य तापमान असतो 37 डिग्री सेल्सिअस. किती असतो बेटा? 37 डिग्री सेल्सिअस. ओके, मग आता इथे काय आहे? पहा, आता हे तर एक मिनिट, इथे तुम्हाला मी करेक्शन करतो. इथे हे नाही आहे. ओके, हा, तर इथे डिग्री सेल्सिअस पाहिजे. 35 डिग्री, 37 डिग्री, 42 डिग्री आणि 98.6 डिग्री सेल्सिअस. तर आपला पर्याय बेटा ब. 37 डिग्री सेल्सिअस हा सर्वसामान्य निरोगी माणसाचा तापमान असतो. 37 पेक्षा कमी झालं तरी प्रॉब्लेम होते, आणि 37 ते 42 पर्यंत असलं तर सहन करते आपली बॉडी. 42 पर्यंत आपली बॉडी टेम्परेचरला सहन करते. आणि 42च्या वर गेलं तर कार्यक्रम बेंगला, ताप आला असं समजून जायचं. ओके, तर सामान्य निरोगी मानवी शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असतो. पुढील पहा, 15वा प्रश्न बघा आता. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारासाठी कशाची आवश्यकता असते? ध्वनी म्हणजे माझा आवाज नाही का तुमच्यापर्यंत येतोय, तर त्याला मीडियम लागतं. काय लागतंय? मीडियम लागतं. ध्वनी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाते, पॉसिबल आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. आपला पर्याय बघा काय आहे? ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारासाठी कशाची आवश्यकता असते? पर्याय बघा, फक्त पाण्याची, हवेसारख्या माध्यमाची, फक्त विद्युत प्रवाहाची किंवा चुंबकीय तत्वाची. बघा प्रश्न खूप सोपा आहे. 15वा प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. बघा, हवेसारख्या माध्यमाची. आता उदाहरणार्थ मी बोललो होतो आला का माझा? कोण आठवलं का? मीडियम बदललं ना. हवा पाहिजे, सॉलिड बी नाही पाहिजे जास्त, लिक्विड बी नाही पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही एखादा शिवाय दिला तरी ऐकू येणार का त्याला? नाही, आहे ना. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या मध्ये जाते, खरं आहे. परंतु प्रसार होण्यासाठी काय लागेल? त्याला हवा लागते. एखाद्याला शिव्या द्यायची असेल तर त्यांनी चंद्रावर जाऊन द्यावं सायन्स नुसार. तिथे हवाच नाही तर ऐकू येणार नाही ना भाऊ, हाय की रे? चला मग आपला पर्याय काय बेटा? ब. पुढील प्रश्न पहा. जर प्रकाश किरण सपाट आरशावर लंबरूप स्थितीत पडले तर ते कसे परावर्तित होतील? लंबरूप सिस्टमॅटिक सांगतो, लक्ष द्या. बघा 16 प्रश्न आहे आपला, खूप मजेदार आहे. पहा बघा, जर प्रकाश किरण सपाट आरशावर पडले, है ना, एकच मिनिट. आपला आरसा कोणता आहे रे? सपाट आहे म्हणते. सपाट आरसा आहे हा, सपाट आरसा आहे. याच्यावर नाही कसं लंब पडलं म्हणते. कोण पडलं? परावर्तित आपाती किरण. कोणते किरण? आपाती किरण. चपाती नाही रे, भूक लागली का तुला? लक्ष दे इकडे. आपाती किरण.
ओके. आणि हा अपवादीकरण जेव्हा लंब रूपात पडतो तर हा तिथून परत लगेच जातो. म्हणजे जहां से आए वहां से वापस गए है ना. असं काय कुठे आहे का पहा. अँगल बदलते का ते नाही. 90 कोनातून नाही, 45 कोनातून नाही. मूळ मार्गाच्या उलट दिशेनेच वापस जाते. पर्याय क्रमांक ई आहे ते. हा आपला पर्याय क्रमांक ई म्हणजे तिसरा पर्याय मूळ मार्गाच्या उलट दिशेने जाते. ओके. नाही ठीक आहे. चला समजलं. याच मार्गाने परत वापस जाते. सपाट आरसा असेल तर. आरसा आहे आरसा. आरसामध्ये काय होते परावर्तन. काय होते परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन होते. काय होते बेटा रिफ्लेक्शन. समजलं का बाळांनो. समजली का बाळा आजची शाळा. ठीक आहे. जर प्रकाश किरण सपाट आरशावर लंबरूप स्थित पडले तर ते कसे परत होते सरळ. जहां से आए वहां से आए वापस. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. 17वा प्रश्न पहा. उष्णता दिल्यावर मऊ होणारे आणि आकार बदलू शकणारे प्लास्टिक कोणते. उष्णता दिली हीट दिली तर कोणत्या प्लास्टिकला फरक पडतो पहा. थर्मोसेटिंग प्लास्टिक. बघा इथे काय उष्णता दिल्यावर मऊ होणारे. मऊ म्हणजे कोण सॉफ्ट. आणि आकार बदलू शकणारे प्लास्टिक कोणते. उष्णता दिल्यावर फक्त मऊ होणारे आकार बदलू शकणारे म्हणजे काय माहिती तुम्हाला पहा. इथे तर बघा पहिले आपण पर्याय बघू बा. थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे का. उष्मा मृदू प्लास्टिक, मेलेमाइन प्लास्टिक आणि बॅक्टेरियल प्लास्टिक. आकार बदलू शकते पण ते जळत नाही फिरत नाही डॅमेज होत नाही तर त्यांना म्हणतात बेटा थर्मोप्लास्टिक. ते उष्णतेला शोषतात परंतु कमी प्रमाणात. एक लिमिट आहे त्याला. ओके. आकार देता येतो त्यांना तर ते कोणत्या बेटा थर्मोप्लास्टिक आणि उष्मा मृदू प्लास्टिक आहेत. ठीक आहे. थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे का थर्मोकॉल फॉर एक्झाम्पल. आकार बदलते त्याचा पूर्ण एकदम गोळा होऊन जातो. आकुंचन पाहून जातो पूर्ण. त्याच्यामुळे हा पर्याय आपला नाही आहे. पर्याय क्रमांक ब. चला पुढचा प्रश्न पहा. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये उत्पादक म्हणून कोण कार्यरत असते. अजून उत्पादक 4 प्रकारचे असतात. प्राथमिक उत्पादक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ उत्पादक किंवा सर्वोच्च उत्पादक असू शकतो. ठीक आहे. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये उत्पादक म्हणून कोण कार्य करतात. ओके. गवताळ म्हटल्यानंतर इथे गवत आहे म्हटलं. गवताळ म्हणजे तिथे काय असणार आहे गवत असणार आहे. जिथे गवत आहे तिथे कोण असतात शाकाहारी प्राणी असतात. जिथे गवत खाणारे शाकाहारी प्राणी राहणार आहे. मग शाकाहारी प्राणी खाणारा कोण राहणार आहे मांसाहारी राहणार आहे. पहा आता पहा. झाड आणि झुडपे नाही. गवत मध्ये येतच नाही. ग्रास मध्ये येते काय बेटा ते नाही. मग गवत कुसाठी आणि हरळी आहे ना. पहा इथे पहा थोडस इंटरेस्टिंग आहे. हरळ दुर्वा आहे ना. ठीक आहे. लहान ससे आणि उंदीर असू शकतात. गवताळ प्रजातीतील परिसंस्थेमध्ये उत्पादक शब्द आहे. उत्पादक शब्द आहे फक्त. भक्षक शब्द आहे का बेटा नाही. उत्पादकच आहे फक्त. तर उत्पादक कोण आहे मग गवत. ओके. कुसाठी आणि हरळी फक्त उत्पादक आहे. ठीक आहे. भक्षक आहे का तिथे नाही. तर मग हे लहान ससे आणि उंदीर भक्षक आहेत. कोल्हा आणि लांडगा भक्षक आहेत. मग आपला पर्याय काय बेटा ब. जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि द्या अभ्यासावर लक्ष. चला पुढील प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा. सूर्याचे एकूण वस्तुमान किती आहे म्हणते. सूर्यभाऊचे वस्तुमान किती आहे बघा. 10 to the power हे पॉवर मध्ये आहे सगळं. ओके. 30 सेकंद फक्त है ना. हे सगळं पॉवर मध्ये आहे. 20 पॉवर मध्ये आहे. ओके. 25. ठीक आहे. करेक्शन करतो इथे मी. हा ओके. पहा ते पॉवर मध्ये आहे. हे 20चा पॉवर, हे 10चा पॉवर, 10ला पॉवर 8ला हे बरोबर आहे. ठीक आहे. चला पहा. सूर्याचे एकूण वस्तुमान किती आहे. सूर्यभाऊचा मास किती आहे वजन किती आहे. तर सूर्यभाऊचा जो वजन आहे बेटा तो आहे 2 × 10 to the power 30 kg. किती आहे बेटा तो. हा पर्यायामध्ये नाहीच आहे आपल्या है ना. तर आपला पर्याय जो आहे ओके तो आहे बेटा 2 × 10 to the power 30 kg. असं बी होऊ शकते बऱ्याचदा आहे ना. तर आपण इथे 30 करून टाकू आपण. म्हणजे आपला पर्याय काय राहील मग ड. ठीक आहे. समजलं है ना. तर विद्यार्थी मित्रांनो सूर्याचे एकूण वस्तुमान. आता सूर्य आहे ना. सूर्यभाऊमध्ये जी हायड्रोजन गॅस आहे ना आणि दुसरी महत्वाची गॅस कोणती आहे त्याच्यामध्ये हेलियम गॅस आहे. कोणती आहे बेटा हेलियम गॅस आहे. हायड्रोजन गॅसचं प्रमाण किती आहे बेटा त्याच्यामध्ये 71%. किती आहे बेटा 71. आणि हेलियमचं किती आहे बेटा 27% आहे. आणि इतर गॅसेस किती आहे बेटा फक्त 2% आहे. ठीक आहे. तर सूर्यभाऊचं वजन किती आहे ना 2 × 10⁻30 किलोग्रॅम. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक ड. ठीक आहे. इथे मी परत करेक्शन करतोय दुरुस्त करतोय बरोबर.
30 उत्तर आहे आपला, म्हणजे 2 गुणिला 10⁻30 kg. समजलं बाळा आजची शाळा? ओके, चला अशाच प्रकारे नवनवीन प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी कल्पतरू ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमच्या या व्हिडिओला पाहत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये उद्यापासून तुम्ही नवीन प्रश्न सुद्धा विचारू शकता, तुम्हाला लगेच तिथे उत्तर मिळेल. ठीक आहे, धन्यवाद.